हे दयागणा, तू महान आहेस बाप्पा, आणि तू आमच्यावर कृपा करतोस. तुझ्या प्रीतीचं प्रमाण हे आहे की आज या जिवंतांच्या भूमीवर आम्ही जिवंत आहोत. हो दयागणा, आज पुन्हा एकदा तुला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण करण्यासाठी या परिवारामध्ये आम्ही आलेलो असताना दयागणा, तुझं वचन आज आमच्याशी बोलणार आहे आणि ते ग्रहण करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य पुरवणार आहेस असा आमचा विश्वास आहे. होय दयागणा, आम्ही तुला विनवितो की तू आम्हामध्ये उतरून ये आणि दयागणा, बोलणाऱ्या जिभेला आणि ऐकणाऱ्या कानाला तू स्पर्श कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो म्हणतोय, आमेन. प्रियांनो, जो शास्त्रभाग आम्ही वाचलेला आहे तो शास्त्रभाग आहे लूककृत शुभ वर्तमान याचा 20वा अध्याय आणि त्याची 9 ते 18 ही वचनं. आणि या वचनामध्ये आपण पाहत आहोत की द्राक्ष मळ्याचा दृष्टांत आहे. द्राक्ष मळ्याचा दृष्टांत आहे. या दृष्टांताबद्दल मनन करण्यापूर्वी आपण पाहूया की काल आपण पाहिलं की या पवित्र सप्ताहामध्ये चालत असताना येशू ख्रिस्त रविवारच्या दिवशी त्या यरुशलेमेमध्ये जयोत्सवाने आलेला आहे. यरुशलेमेमध्ये आलेला असताना त्यांनी त्या यरुशलेम नगरीकडे पाहिलेलं आहे आणि त्या यरुशलेम नगरीकडे पाहून त्याने विलाप केलेला आहे. त्याने दुःख केलेलं आहे, कारण त्याला माहित आहे की या यरुशलेम नगरीने काय केलेलं आहे तर संदेश त्यांचा घात केलेला आहे. आणि आता या यरुशलेम नगरीचा नाश होणार आहे आणि म्हणून त्या यरुशलेम नगरीकडे पाहून तो रडत आहे. त्यानं विलाप केलेला आहे. त्यानंतर आपण पुढे पाहतो की त्यानं येशूने मंदिराचं शुद्धीकरण केलेलं आहे. काल आम्ही पाहिलं की त्यांनी कोरडा हातात घेतलेला आहे आणि ज्या माझ्या पित्याच्या घराला प्रार्थनाघर म्हणतील त्याला तुम्ही लुटारूंची गुहा केलेला आहे. आणि म्हणून त्यानं कोरडा हाती घेऊन ते मंदिर शुद्ध केलेलं आहे आणि व्यापाऱ्यांचे चौरंग उलथून टाकलेले आहे. आता या घटना घडल्यानंतर येशू ख्रिस्त गुड फ्रायडे पर्यंत, मौंदे गुरुवार पर्यंत कोणकोणत्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये झाल्या आणि त्या आमच्या जीवनासाठी काय महत्व ठेवतात हे पाहत असताना आम्ही पाहतो की द्राक्ष मळ्याचा दृष्टांत त्याने आपल्या शिष्यांना सांगितलेला आहे. तत्पूर्वी आपण एक वचन वाचूया. लूककृत शुभ वर्तमान याचा 19वा अध्याय आणि 47वे वचन. लूककृत शुभ वर्तमान. तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे, पण मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करावयास पाहत असत. तरी पुढचं वचन. तरी काय करावे हे त्या सुचेना, कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत. आता हा जो काळ आहे मंदिराच्या शुद्धीकरणानंतर, हा जो काळ आहे या काळामध्ये येशू एक कार्य करत होता आणि ते कार्य हे होतं की तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे. तो रोज मंदिरामध्ये काय करत होता? शिक्षण देत होता. आणि जर आणखीन एक वचन आपण वाचलं, लूककृत शुभ वर्तमान याचा 21वा अध्याय आणि त्याचं 37वं वचन. लूककृत शुभ वर्तमान याचा 21वा अध्याय आणि त्याचं 37वं वचन. मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्रीस बाहेर जाऊन ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्यावर राहत असे. तो काय करत होता? दिवसा त्या मंदिरामध्ये येऊन लोकांना शिक्षण देत होता. आता यापूर्वी देखील येशूने काय केलेले? शिक्षण दिलेले. म्हणजे तो शिक्षण देतच होता. पण हे जे शिक्षण होतं हे त्या सर्व शिक्षणाची काय होती? समरी होती. कारण की आता येशू ख्रिस्त वधस्तंभावर मारला जाणार होता आणि त्याच्या संपूर्ण शिक्षणाचा सार, जसं आपण पाहतो की आम्ही वर्षभर अभ्यास करतो, पण वर्षाच्या शेवटी ज्यावेळेस आम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे त्या संपूर्ण अभ्यासाचा सार आम्ही काय करतो? परत एकदा अभ्यास. आता येशू ख्रिस्ताने यापूर्वी लोकांना शिक्षण दिलेलं आहे आणि आता त्या शिक्षणाचा सार म्हणून ठराविक शिक्षण देण्यासाठी तो रोज काय करत होता? मंदिरामध्ये जात होता. आणि रात्रीच्या वेळेस तो काय करायचा तर जैतून डोंगरावर जाऊन राहत असे. कारण की आपल्याला माहित आहे की वलांडन सण पाळण्यासाठी या यरुशलेम नगरीमध्ये काय झालेली आहे? गर्दी झालेली आहे. लाखो लोक वेगवेगळ्या भागातून या यरुशलेम नगरीमध्ये आलेले आहेत आणि अनेक लोक होते की जे रात्रीच्या वेळेस डोंगरावर जाऊन काय करत होते? वस्ती करत होते. आमचा येशू ख्रिस्त त्या जैतून डोंगरावर वस्ती करण्यासाठी नाही तर आपल्या पित्याचं सहाय्य मागण्यासाठी रात्रभर जात असे. ते सहाय्य घेऊन सकाळी तो पुन्हा मंदिरात येत असे. आणि त्याच वचनाचा पुढचा भाग जर आपण पाहिला
तर लोक पहाटपासून मंदिराकडे ते शिक्षण ऐकण्यास येत असे. लोक वलांडन सण पाळण्यासाठी यरुशलेमेत आलेले आहेत, पण पहाटपासून ते काय करत असत तर लगबगीने पहाटे उठून ते मंदिराकडे जात असे, कारण की त्यांना उत्सुकता असे की आज येशू काय शिकवणार आहे. प्रियांनो, येशूच्या मुखातून निघणारा शब्द ऐकण्यासाठी हे लोक काय होते, उत्सुक होते, कारण की त्यांनी येशू बद्दल ऐकलेलं होतं आणि आता प्रत्यक्ष ते त्याचं शिक्षण ऐकणार होते. आणि म्हणून पहाटेच उठून ते काय करायचे तर ते शिक्षण ऐकण्यासाठी मंदिरामध्ये यायचे. आणि या लोकांमध्ये शास्त्री, फरीसी, राजे, याजक हे सुद्धा सर्व लोक असतात. आता हे सर्व लोक ज्या वेळेस शिक्षण ऐकत होते त्यावेळेस त्यांनी येशूला पकडण्यासाठी संधी देखील शोधली. एकीकडे ते शिक्षण ऐकत होते, पण त्या शिक्षणामधून त्याच्या मुखातून काय चुकीचं निघतंय ते पकडून त्याला पकडण्याची काय करत होते, ते संधी शोधत होते. त्यांना संधी पाहिजे होती, कारण त्यांनी ठरवलं होतं की आता येशू ख्रिस्ताला काय करायचं आहे, पकडायचं आहे आणि त्याला वधस्तंभावर द्यायचं आहे. पण गर्दी खूप होती, लोक खूप होते, त्याला पकडायचं तर त्याच्यावर आरोप कोणते लावायचे, ते आरोप सिद्ध कसे करायचे, आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी ते त्याचं लक्षपूर्वक ऐकत होते की हा कुठे चुकतो, याला आपण कोणत्या बोलण्यामध्ये पकडतो आणि आपल्याला याला पकडण्याची संधी कशी मिळेल. हे पाहत असताना त्यांनी काय केलेलं आहे तर येशू ख्रिस्ताचं शिक्षण ऐकत असताना त्याच्या अधिकाराविषयी त्याला प्रश्न विचारलेला आहे. थोडक्यात येशू ख्रिस्ताला विचारत आहे की तुला कोणता अधिकार आहे, तू कोणत्या अधिकारानं शिक्षण देत आहे. आणि मग येशू ख्रिस्तानं त्यांना उत्तर देत असताना हा दृष्टांत जो आहे तो दृष्टांत कथन केलेला. काय आहे हा दृष्टांत तर या दृष्टांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे की मग तो लोकांना दाखला सांगू लागला, कोणा एका मनुष्याने द्राक्षमळा लाविला आणि तो मळेकऱ्यास सोपून देऊन आपण बरेच दिवस दुसरीकडे जाऊन राहिला. एक कुणीतरी मळेकरी आहे, एक कोणीतरी द्राक्षमळा लावणारा मालक आहे, त्यानं द्राक्षमळा लावलेला आहे आणि आता हा द्राक्षमळा त्यानं एका शेतकऱ्याला वाट्यानं करायला दिलेला आहे. आमच्यामध्ये शेतकरी करणारे आज लोक आहे, शेती करणारे लोक आहेत नाही का, आणि त्यांना माहिती आहे की वाट्याने देणं म्हणजे काय करणं तर आपली जमीन कसायला त्यांना देणं. ते त्या जमिनीवर मशागत करतील, कष्ट करतील आणि ज्या वेळेस त्या जमिनीतून फळ येईल त्या फळाच्या उत्पन्नातलं काही फळ ते काय करतील, मालकाला पाठवतील. त्याला म्हटलं जायचं वाट्यानं देणं किंवा खंडणी म्हणून देणं, खंडानं देणं. आणि मग त्या मालकाने काय केलेलं आहे तर हा द्राक्षमळा एका शेतकऱ्याला लावणीसाठी दिलेला आहे आणि त्यानं काय केलेलं आहे, दुसरं वचन आपण वाचू, 10वं वचन आपण वाचूया. मग मळेकरांनी आपल्याला द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावी म्हणून त्याने हंगामाच्या वेळी त्यांच्याकडे एका दासाला पाठवले, परंतु मळेकरांनी त्याला ठोक देऊन रिकामे लावून दिले. आता काय झालेलं आहे, हा जो मालक आहे याचा द्राक्षमळा त्याने ज्या मळेकऱ्याला लावायला दिलेला आहे तो दूर गावी जाऊन राहत आहे, पण त्याला माहित आहे की आता हंगाम आलेला आहे, माझ्या मळ्यामध्ये आता द्राक्ष आलेली असतील. आणि म्हणून आता त्यांनी काय केलेलं आहे तर आपल्या एका दासाला त्या मळेकऱ्यांकडे पाठवलेला आहे आणि तो निरोप पाठवत आहे की जर हंगाम आहे, फळं आलेले आहेत तर त्यातले काही फळं आता काय करावेत, त्यांनी पाठवावे. ज्यावेळेस हा दास त्या मळेकऱ्यांकडे जाऊन पोहोचलेला आहे, मळेकऱ्यांनी काय केलेलं आहे तर मळेकऱ्यांनी त्याला ठोक दिलेला आहे आणि त्याला रिकामं पाठवलेलं आहे, कारण मळेकऱ्याची नियत फिरलेली आहे. मळेकऱ्याला आता संपूर्ण द्राक्षमळ्याचं उत्पन्न आपण एकट्यानं घ्यावं म्हणून लोभ सुटलेला आहे आणि आता तो त्या दासाला जुमानत नाही. त्यानं काय केलेलं आहे, त्या दासाला ठोक दिलेला आहे आणि त्याला रिकामं कोणतंही फळ, कोणतंही उत्पन्न त्या मळेकऱ्याच्या हातात, त्या दासाच्या हातात दिलं नाही आणि त्या दासाला रिकामं पाठवलं. आता त्या मालकानं पाहिलेलं आहे की अरे असं झालेलं आहे का, मी अजून एक संधी दिली.
त्याने आणखीन एका दासाला पाठवलेला आहे आणि तेव्हा या मळेकरांनी काय केलेलं आहे तर त्या दासाचा अपमान केलेला आहे आणि पुन्हा त्याला रिकामं पाठवलेलं आहे. मालक पाहत आहे तिसऱ्या वेळेस तरी हे काही करतील म्हणून त्यांनी तिसऱ्या वेळेस तिसऱ्या दासाला पाठवलं. तर वचन सांगतं त्या मळेकऱ्यांनी काय केलेलं आहे त्या तिसऱ्या दासाला घायाळ केलेला आहे आणि घालवून दिलेला आहे. घायाळ करून त्यांनी त्या दासाला घालवून दिलेला आहे आणि कोणतंही उत्पन्न त्या मालकाकडे त्यांनी पोहोच केलेलं नाही. प्रियांनो, हा जो दाखला आहे हा येशू ख्रिस्त यासाठी सांगत आहे की तो लोकांना आठवण करून देत आहे की द्राक्षमळा म्हणजे परमेश्वरानं लावलेलं इस्रायल राष्ट्र आहे आणि त्या इस्रायल राष्ट्रामध्ये परमेश्वराच्या आवडीचे प्रिय असे यहुदी लोक राहत आहेत आणि हा द्राक्षमळा आता या द्राक्षमळ्याची जोपासना कोण करत आहे? याजक आहेत, धर्मपुढारी आहेत, राजे आहेत, परुषी आहेत, शास्त्री आहेत आणि त्यांच्या हातात हा मळा आहे आणि ते त्या द्राक्षमळ्याची जोपासना करत आहे. आणि ज्या वेळेस परमेश्वरानं मोठ्या अपेक्षेनं पाहिलेलं आहे की आता हंगाम सरला आहे, मला आता फळ मिळेल, त्यावेळेस यांनी काय केलेलं आहे तर परमेश्वरांनी पाठवलेल्या संदेशाचा वेळोवेळी अपमान केलेला आहे. आपण नवीन करारामध्ये पाहतो बाप्तिस्मा करणारा योहान ज्यावेळेस या लोकांकडे आला त्यानं हेरोदियाचं पाप उघड केलं. त्यावेळेस हेरोद राजाने काय केलेलं आहे तर त्याचा शिरच्छेद केलेला. योहान संदेश घेऊन आला होता, योहान मालकाचा निरोप घेऊन आला होता, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि लोकांनी राजाने त्याच्या त्या संदेशाचा स्वीकार केलेला नाही तर त्याचा काय केलेला आहे शिरच्छेद केलेला आहे. योहानच नाही तर जुन्या करारामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने अनेक संदेष्टे या इस्रायल राष्ट्राकडे पाठवले यासाठी की त्यांनी काय करावं त्या संदेशाचा स्वीकार करावा. पण मळेकरी इतके कठोर होते, हे इस्रायल राष्ट्र इतकं कठोर होतं की त्यांनी वेळोवेळी काय केलेलं आहे तर त्या निरोप घेऊन येणाऱ्याचा घात केलेला आहे. त्या निरोप घेऊन येणाऱ्याला त्यांनी जीवे मारलेला आहे. मग आता या मालकाला काय झालेलं आहे प्रश्न पडलेला आहे आणि मग त्यांनी 13वं वचन आपण वाचूया. मालकाने काय केलेलं आहे 13वं वचन आपण वाचूया. द्राक्षमळ्याचा धनी म्हणाला, आता काय करू? मी आपल्या प्रिय पुत्राला पाठवितो, कदाचित ते त्याचा मान राखतील. आता हा द्राक्षमळ्याचा जो मालक आहे तो काय म्हणतो की वेळोवेळी मी कामकरी पाठवत आहे, मी दास पाठवत आहे, पण हे लोक काय करत आहे तर प्रत्येक दासाचा अपमान करून त्याला घायाळ करून त्याला पाठवून देत आहे. मग आता मी काय करू तर मी आता हे करतो की मी माझ्या प्रिय पुत्राला पाठवतो, कारण तो माझा पुत्र आहे, तो मालकाचा मुलगा आहे, म्हणून हे लोक त्याचा काय करतील मान राखतील. आणि या उद्देशानं त्या मालकानं काय केलेलं आहे पुत्राला पाठवलेलं आहे. 16वं वचन आपण वाचूया. तो येऊन त्या मळेकऱ्यांचा नाश करील. नाही 15वं वचन. मग त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर काढून जीवे मारिले व मग द्राक्षमळ्याचा धनी त्यांचे काय करील? आता त्यांनी प्रिय पुत्राला पाठवलेलं आहे आणि त्या प्रिय पुत्राला पाहून हे मळेकरी काय म्हणत आहेत, हे म्हणत आहेत की त्याला पाहून ते विचार करून म्हणाले, हा तर वारीस आहे, याला आपण जीवे मारू म्हणजे वतन आपलेच होईल. ज्यावेळेस मनुष्याच्या अंतःकरणामध्ये दुष्ट योजना काम करते त्यावेळेस ती पूर्णत्वास नेण्यासाठी तो काय करत असतो धडपड करत असतो. त्यांच्या मनात येऊन चुकलं होतं की यांचं ऐकायचंच नाहीये, हे वतन आपल्याला मिळवायचं आहे, हा लोभ त्यांना झाला होता. आणि म्हणून ते मळेकरी आपसात विचार करत आहे की आता आपण काय करू. हा जो येत आहे तो कोण आहे तर त्या मालकाचा वारीस आहे. आता आपण त्या वारसालाच काय करूया जीवे मारूया म्हणजे प्रश्नच संपला. म्हणजे हे जे सगळं वतन आहे, हे जे इस्रायल राष्ट्र आहे, या इस्रायल राष्ट्रातले जे यहुदी लोक आहेत ते कोणाचे होतील आमच्या मालकीचे.
आम्ही त्यांचे प्रमुख होऊ. आणि या उद्देशानं त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांना मारून टाकलेलं आहे. आणि मग येशू ख्रिस्त इथं प्रश्न विचारत आहे, मग आता सांगा त्या द्राक्षमळ्याचा मालक आता काय करेल? आणि मग लोक उत्तर देतात की आता तो काय करेल, तो स्वतः येईल आणि ज्याला त्यानं मळा करायला दिला होता त्याचा तो काय करेल, नाश करेल. कारण त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्या पुत्राचा मान राखलेला नाही, तर त्यांनी त्याच्या पुत्राचं काय केलेलं आहे, वध केलेला आहे. आणि म्हणून आता तो मालक येईल आणि त्या द्राक्ष मळ्याच्या मळेकऱ्यांचा नाश करल. आणि मग 17वं वचन सांगतं की त्याने त्यांच्याकडे रोखून पाहिले आणि म्हटले. आता येशू ख्रिस्त हा जो दृष्टांत सांगत आहे, हा संपूर्ण दृष्टांत त्याला कुणाला ऐकवायचा आहे, शास्त्री, फरीसी, याजक आणि धर्मपुढारी. कारण येशू ख्रिस्ताला माहित आहे की वेगवेगळे संदेश ते यांच्याकडे आले, यांनी त्यांचं ऐकलेलं नाही. आणि आता पित्याने मला म्हणजे पुत्राला पाठवलेलं आहे आणि हे योजना करत आहेत की आता पुत्राला काय करायचं आहे, धरून द्यायचं आहे आणि त्याला मारून टाकायचं, त्याचा वध करायचा आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं त्यांच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हटलं, जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे, असा जो शास्त्रलेख आहे त्याचा अर्थ काय? आता येशू ख्रिस्त त्यांना प्रश्न विचारत आहे. जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला पण तोच काय झाला, कोनशिला झाला. आणि हे जे वचन आहे हे जुन्या करारातलं वचन घेऊन येशू ख्रिस्त या धर्मपुढाऱ्यांना, याजकांना, शास्त्र्यांना, परुषांना, सदुक्यांना प्रश्न विचारत आहे, याचा अर्थ काय? या 2 ओळीच्या वचनांमध्ये गहन असा अर्थ होता आणि तो अर्थ येशू ख्रिस्त त्यांना काय करत आहे, विचारत आहे. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला. त्यांनी येशू ख्रिस्ताला काय केलं, नापसंत केलं. येशू ख्रिस्ताला त्यांनी नापसंत केलं. एक अभ्यासक एका कथेमध्ये सांगतात की मंदिर बांधायचं काम सुरू केलं आणि भव्य असं मंदिर बांधत असताना त्या मंदिरामध्ये जे दगड रचले जात होते ते दगड खाणीतून वरती येत होते. खाण कामगार काय करत असत तर वेगवेगळ्या आकाराचे दगड छन्नी हातोडीने खालीच त्यांना आकार देत आणि हे आकार दिलेले दगड ते काय करत होते, वर पाठवत होते. का तर मंदिर बांधत असताना छन्नी हातोडीचा आवाज होऊ नये, मंदिराचं पावित्र्य राखलं जाईल. आणि मग एक एक दगड मोठ्या कष्टानं त्या डोंगरावर चढवला जायचा आणि त्या डोंगरावरच्या मंदिरात ते जे बांधणारे होते ते वेगवेगळ्या ठिकाणी तो दगड काय करायचे, बसवायचे आणि मंदिराचं बांधकाम वर वर चाललं. आणि त्यांच्या हातात एक दगड आला आणि त्यांनी तो ओबडधोबड दगड पाहिला आणि ते म्हटले, अरे हा तर दगड काही कामाचा नाही. आणि त्यांनी तो काय केला, तो खालीमध्ये लोटून दिला, त्यांनी तो नापसंत केला. आता मंदिराचं काम पूर्णत्वास येत असताना हुद्द्यावर आलं आणि आता ते म्हणतात खालीमध्ये निरोप पाठवा आणि सांगा की मंदिराची कोनशिला वर पाठवा. आणि खालीतले कामगार म्हणतात, कोनशिला तर आम्ही पहिलेच पाठवली होती जी तुम्ही नाकारली नाही. कोनशिला जी घराचा मुख्य दगड आहे, घराच्या कोपऱ्याची मुख्य ती कोनशिला आहे, ती तुम्ही काय केलेली आहे, नाकारलेली आहे. ती तुम्ही खालीमध्ये टाकून दिलेली आहे आणि तीच काय होती, कोनशिला. आणि मग आता ते कामगार म्हणत आहेत ती कोनशिला मोठ्या कष्टानं वर आणा, कारण ती मंदिरात बसवल्याशिवाय मंदिराचं काम पूर्ण होणार. आणि प्रियांनो, ही जी कोनशिला आहे ती बांधणाऱ्यांनी काय केलेली आहे, नाकारलेली आहे. येशू ख्रिस्त त्यांना अर्थ विचारत आहे की बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड तोच कोनशिला झालेला आहे. आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त या जगामध्ये तारणारा म्हणून आला, पण काय त्याचा तारणारा म्हणून लगेच स्वीकार केला त्या लोकांनी. ज्या वेळेस ही मरिया आपलं ते गरोदरपणातलं आपली ती अवस्था घेऊन त्या ह्याच्याकडे गेलेली आहे, योसेफ काय करत आहे, त्या उतार शाळेचं दार ठोकते आणि तो उतार शाळेचा मालक त्याच्या दारामध्ये
तारणाऱ्याची आई, तारणाऱ्याचा वडील आलेला आहे, थोड्या वेळाने तारणाऱ्याचा जन्म होणार आहे, त्याच्या उतार शाळेला एवढी मोठी संधी मिळालेली आहे आणि त्या उतार शाळेच्या मालकाने काय केलेलं आहे तर त्या मरियेला जागा नाकारलेली आहे. त्या तारणाऱ्याला जन्म घेण्यासाठी जागा नाकारलेली आहे. त्यांनी त्याचा स्वीकार केला. पुढे आपण पाहतो की ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्या हेरोद राजाकडं हे ज्ञानी लोक येऊन विचारत आहे की तारणारा जन्मवायाचा तो कुठे आहे. पण हेरोद राजांनी दास पाठवले आहेत, सेवक पाठवले आहेत, पण स्वतः जाऊन त्याचं दर्शन घेतलेलं नाही. त्या हेरोद राजानं येशू ख्रिस्ताला नाकारलेलं आहे. आणि उद्या आम्ही पाहणार आहोत की जो यहुदा इस्करियोत येशूच्या बरोबर राहिलेला आहे, येशूच्या बरोबर त्याने अनेक चमत्कार अनुभवलेले आहेत, येशूचं शिक्षण या कानांनी त्यानं ऐकलेलं आहे, येशू बरोबर तो पायी चाललेला आहे, त्याने सुद्धा शेवटच्या घटकेला येशूला नाकारले. मनुष्याची ही प्रवृत्ती आहे की तारणाऱ्याला आम्ही काय करतो, आमच्या सोयीनुसार नाकारतो. आमच्या सोयीचा असेल तर स्वीकारायचं, आमच्या सोयीचा नसेल तर नाकारायचं. आणि लोकांनी काय केलेली ती कोणशीला नापसंत केलेली आहे, येशूला नापसंत केलेला आहे. पण तरी सुद्धा परमेश्वराने मात्र त्याला काय केलेलं आहे, निवडलेलं आहे. हे लोक येशूला नाकारत होते पण देवाची योजना ते नाकारू शकत नव्हते. त्यांनी कितीही येशूला धरून देऊन त्याला वधलं, त्याचं शरीर मारलं, पण देवाची योजना ते मारू शकलेच नाही. तर देवाची योजना त्या यरूशलेमेत पूर्णत्वास गेली. आणखी एक वचन वाचूया आपण. पेत्राचे पहिले पत्र याचा दुसरा अध्याय आणि त्याचं 4 आणि 5 वचन. पेत्राचं पहिलं पत्र याचा दुसरा अध्याय आणि 4 आणि 5 वचन. माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याच्या जवळ येत असता तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात. यासाठी की माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला येशू ख्रिस्त हा काय आहे, मौल्यवान असा जिवंत धोंडा आहे. त्याला काय म्हटलेलं आहे, मौल्यवान जिवंत धोंडा. येशूला काय म्हटलेलं आहे, मौल्यवान जिवंत धोंडा म्हटलेला आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे त्याच्या जवळ ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस तुम्ही स्वतः देखील काय होता, जिवंत धोंड्यासारखे होता. त्यावेळेस तुम्ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे होता. आणि मग पुढचं वचन आपण वाचूया. तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात. यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजक जन व्हावे. कारण असा शास्त्रलेख आहे, पहा निवडलेली मूल्यवान अशी कोण शिला मी सियोनात बसवितो, तिच्यावर विश्वास ठेवणारा खचित होणार नाही. निवडलेली जी कोण शिला आहे, परमेश्वर म्हणतो ती मी कुठे बसवतो, सियोनात बसवतो. आणि जे तुम्ही त्याच्या जवळ येता ते तुम्ही काय करता, आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात. त्यामुळे आज आमच्या मंडळीमध्ये आम्हाला देहाची नाही तर देवाच्या मंडळीची गरज आहे. आणि जे आज आम्ही इथे बसलेलो आहोत ते आम्ही प्रत्येक जण एक एक जिवंत धोंडा होऊन त्या मंदिरामध्ये काय होत आहोत, रचले जातात. आमच्या धोंड्याने त्या मंदिराचं बांधकाम काय होत आहे, पूर्ण होत आहे. आध्यात्मिक मंदिर काय होत आहे, रचलं जात आहे. पण त्यासाठी तो काय म्हणतो, त्या जिवंत धोंड्याकडे तुम्हाला काय करायचं आहे, यायचं आहे. कारण जे द्राक्षमळ्याचा जो दृष्टांत आम्ही पाहिला त्यामध्ये येशू ख्रिस्त त्यांना म्हटला की तुम्ही त्याला नाकारलं, पण लक्षात ठेवा या धोंड्यावर ज्यावेळेस तुम्ही पडता त्यावेळेस तुमचा चुराडा होतो आणि धोंडा जर तुमच्यावर पडला तर तुमचा दोन्ही गोष्टी होतील. एक, जर तुम्ही त्याच्यावर पडला तर तुमचे तुकडे होतील आणि तो तुमच्यावर पडला तर तुमचा भुगा. काय आहे अर्थ या वचनाचा? जर आम्ही त्याच्या जवळ गेलो, आम्ही त्याच्यावर पडलो
तर आम्ही तुटून जाऊ, आमचं अंतःकरण तुटे, आमचं अंतःकरण फुटे, आम्ही पश्चाताप करू, आम्ही त्याच्या अधिक जवळ जाऊ आणि त्याच्या मंदिरामध्ये काय होऊ, रचले जाऊ. कारण की ज्या वेळेस आम्ही पश्चाताप करू, आम्ही तुटू फुटू, आमचे तुकडे होतील, त्यावेळेस आमच्या त्या पश्चातापी हृदयाला तो काय करेल, मंदिरामध्ये रचणार आहे. पण जर आम्ही त्याच्या जवळ येणार नाही, जर आम्ही मनाचा ताठा सोडणार नाही, तर तो म्हणतो की तो तुमच्यावर पडेल आणि तुमचा भुगा झाल्याशिवाय राहणार. तो तुमच्यावर पडेल आणि तुमचा भुगा म्हणजे नाश झाल्याशिवाय राहणार नाही. मग का बरं आपल्याला त्याच्याजवळ जाऊन त्याच्यासारखा जिवंत धोंडा होऊन त्याच्या मंदिरामध्ये रचलं जायचंय? याचा उद्देश दिलेला आहे की अर्पण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण असे आहात. त्याला अर्पण्यासाठी आम्ही सर्वजण कोण आहोत, पवित्र याजकगण आहोत, ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून तो इथं म्हणत आहे की जर तो तुमच्यावर पडला तर तुमचा नाश होईल, पण तुम्ही जर त्याच्यावर पडला तर तुम्ही जिवंत धोंडे व्हा. ज्यावेळेस त्या यरूशलेममध्ये येशू ख्रिस्त आला, लोक ओरडू लागले, त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हटला आज हे गप्प बसले तर कोण ओरडतील, धोंडे ओरडतील. त्या धोंड्यांना वाचा फुटेल, ते जिवंत होतील आणि म्हणून यांना ओरडू द्या. परमेश्वराची इच्छा आहे आम्ही मृत नाही तर आम्ही जिवंत धोंडे असावे, की जेणेकरून आम्ही त्याच्या त्या आध्यात्मिक मंदिरामध्ये रचलं जाऊ, आमच्याद्वारे त्याची आध्यात्मिक मंडळी रचली जावी. त्या मंदिरामध्ये, त्या मंडळीमध्ये आमची ठराविक जागा आहे, त्या जागेवर आमचा हा जीवनाचा धोंडा रचला जावा. पण हे सर्व करत असताना आमच्या त्या आध्यात्मिक मंडळीचा, मंदिराचा पाया आणि कोनशिला मात्र कोण असावा, येशू ख्रिस्त. त्याच्याशिवाय दुसरा पाया नाही. येशू ख्रिस्त हाच आमची कोनशिला असला पाहिजे. मग ती आमच्या मंदिराची असो, ती आमच्या मंडळीची असो, ती आमच्या वैयक्तिक जीवनाची असो. जोपर्यंत तो आमच्या जीवनाची कोनशिला होणार नाही, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन जिवंत धोंडा होणार नाही, ते आध्यात्मिक मंदिरामध्ये रचलं जाणार नाही. होय प्रेम, लोकांनी नाकारला पण देवानी निवडले. आज आम्ही आमचं आत्मपरीक्षण करणार आहोत की काय आम्ही त्या येशू ख्रिस्ताला नाकारलेला आहे की स्वीकारलेला आहे. झावळ्याच्या रविवारी लोकांनी त्याला राजा म्हणून स्वीकारलं आणि उत्तम शुक्रवारी त्याला नाकारलेला आहे, कारण त्यांच्या अपेक्षेचा भंग झालेला आहे. होसांना होसांना गर्जणारे लोक आता याला वधस्तंभावर खिळा. हा बदल लोकांमध्ये का झाला, तर ह्या ज्या घटना घडल्या त्या घटनांमध्ये हे यहुदी पुढारी, परुषी, शास्त्री, याजक यांनी लोकांना काय केलेलं आहे, चिथावलेलं आहे आणि त्याला नाकारण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. आज आमच्या आजूबाजूला अशा घटना घडतात की आम्हाला येशूला नाकारण्यास प्रवृत्त केलं जातं. आम्ही आज नावं ठेवतो की काय ते लोक होते की त्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं नाही, तर त्यांनी काय केलं, त्या लोकांना नावं ठेवण्यापेक्षा आज आम्ही या वचनाचं लागूकरण आमच्या जीवनाशी करणार आहोत की आम्ही काय करत आहोत. आम्ही त्या तारणाऱ्याला स्वीकारलं आहे की त्या तारणाऱ्याला नाकारलं आहे. आज आम्ही, आमची मंडळी, आमचं जीवन हा सुद्धा देवानं लावलेला द्राक्षमळा आहे आणि त्या द्राक्षमळ्याकडून तो अपेक्षा करत आहे आम्ही त्याला काय देतो. वचन वाचूया, यशायाचा ग्रंथ याचा 5वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. यशायाचा ग्रंथ याचा 5वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. मी आपल्या वल्लभाप्रीत्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षेच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशयुक्त सुपीक शृंगावर होता. दुसरं वचन. तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले व त्याचे उत्तम प्रतीच्या द्राक्षेच्या वेलाची लागवड केली आणि त्यात एक बुरुज बांधिला व द्राक्ष कुंड खोदिले. मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली. तो त्याने रान द्राक्षे दिली. काय केलेलं आहे, परमेश्वर म्हणतो की
माझ्या वल्लभा प्रित्यर्थ मी द्राक्ष मळा लावला आणि त्या द्राक्ष मळ्यामध्ये द्राक्ष यावीत म्हणून मी काय केलेलं आहे, त्यांना खणलेलं आहे, त्यातले गोटे काढून टाकलेले आहे आणि त्याला सुंदर अशा उत्तम पदार्थांनी तृप्त केलेला आहे. आणि मी आता बुरुज बांधला, द्राक्ष कुंड खोदलं की हंगाम येईल आणि माझ्या द्राक्षीच्या मळ्यात काय येतील, द्राक्ष येतील, द्राक्षाचे घड येतील आणि मग त्या द्राक्षांपासून मला काय मिळेल, त्या जे हे खोदलेले आहेत द्राक्ष कुंड खोदलेले आहेत, त्या कुंडामध्ये त्या द्राक्षांपासून द्राक्षाचा रस तयार होईल. आणि आता तो मालक येऊन पाहतो तर त्या द्राक्ष मळ्याने काय दिलेली आहेत, रान द्राक्ष दिलेली आहे. अशी द्राक्ष दिलेली आहेत जिच्या द्राक्ष रसाचा काही उपयोग होणार नाही. रान द्राक्ष दिलेली आहेत. आणि मग पुढे तो म्हणतो की मग मी काय केलं, पुढचं वचन वाचूया आपण. तर आता यरूशलेमकरांनो व यहूदातील लोकांनो, माझा व माझ्या द्राक्षीच्या मळ्याचा न्याय करा बरे. मी काय करावं, तो म्हणतो न्याय करा. मी तर काय केलं होतं, या प्रत्येक माझ्या द्राक्षमळ्यातील प्रत्येक वेलीला चांगलं ते देण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी मला उलटून काय दिली, रान द्राक्ष दिली. मग आता न्याय करा की मी यांचं काय करावं. पुढचं वचन वाचूया. माझ्या द्राक्षीच्या मळ्यात मी केले नाही असे अधिक काय करायचे राहिले. तो द्राक्ष देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रान द्राक्षे का दिली. प्रश्न पडलेला आहे परमेश्वराला. उत्तमातलं उत्तम देऊ केलं तरी माझे लोक मला काय देत आहेत, रान द्राक्ष देत आहेत. मी अपेक्षा कशाची करत आहे, उत्तम फळाची अपेक्षा करत आहेत आणि हे मात्र मला कडू फळ देत आहे. परमेश्वर इस्रायल राष्ट्रावर आणि आज आमच्यावर काय नाराज आहे काय, आमची आत्मपरीक्षण करण्याची ही संधी आहे. तो म्हणतो की त्यांनी मला काय दिलेली आहे, रान द्राक्ष दिलेली आहे. पुढचं वचन आपण वाचूया. आता मी आपल्या द्राक्षीच्या मळ्याचे काय करणार ते तुम्हाला सांगतो. मी त्यांचे कुंपण काढून तो टाकतो. म्हणतो मी त्यांचं कुंपण काय करणार आहे, आता काढून टाकणार. किती अवघड गोष्ट आहे प्रियांनो. जर आमचं कुंपण परमेश्वराने काढून टाकलं तर. इयोब काय म्हणतो, इयोबाचा सात्विकपणा पाहून ज्यावेळेस सैतान परमेश्वरा पुढे गेला त्यावेळेस परमेश्वर त्याला म्हटला, या भूतलावर तुला सात्विक कोणी दिसलं का. तर सैतान म्हणतो की इयोब सात्विक आहे. तो का सात्विक नसेल, कारण तू त्याच्या भोवती काय केलेलं आहे, कुंपण केलं. आमच्या भोवती परमेश्वराने अदृश्य असं कुंपण केलेलं आहे. जर आम्ही त्याला द्राक्ष देणार नाही, जर आम्ही त्याला अपेक्षित फळ देणार नाही, तर तो म्हणतो मी काय करणार आहे, त्यांचं कुंपण काढून टाकणार आहे. हा विचार देखील आम्ही करू शकत नाही. जर परमेश्वराने माझं कुंपण काढून टाकलं तर तो पुढं काय म्हणतो, तो मळा पक्षू आणि पक्षी काय करतील, खाऊन टाकतील. कुंपण नसेल तर तो मळा उघडा बोडका होईल, त्याला कोणीही रक्षण करता राहणार नाही. येणारा जाणारा त्या कुंपण नसलेल्या मळ्यात घुसे आणि तो त्या मळ्याला काय करल, खाऊन टाकल. पुढे तो म्हणतो त्याचे आवार मोडील, म्हणजे तो तुडवला जाईल. त्या द्राक्ष मळ्याचा आवार देखील मी काय करल, मोडून टाकल, म्हणजे तो तुडवला जाईल. मी तो उद्ध्वस्त करीन, त्याला कोणी खच्ची करणार नाही, कुदळणार नाही. त्यात काटे आणि सराटे उगवतील, त्यावर पाऊस पडू नका अशी मी मेघांना आज्ञा देईन. प्रियांनो, देव अंजिराच्या झाडाकडे येऊन 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष वाट पाहत होता. आणि ज्या वेळेस त्यांनी पाहिलं की हे झाड मला वर्षानुवर्ष फळ देत नाहीये, त्यावेळेस त्यांनी त्या झाडाला शाप दिलेला आहे आणि पूर्ण झाड काय झालेलं आहे, जळून गेलेलं आहे. आज आमच्या जीवनरूपी द्राक्षमळ्याकडे देखील तो पाहत आहे की मी उत्तमातलं उत्तम दिलेलं आहे. तो कळकळून म्हणत आहे की काय करायचं राहिलं, माझ्याकडून कोणती कमी राहिली की माझ्या द्राक्षमळ्याने मला रान द्राक्ष दिली. आणि जर ते मला रान द्राक्ष देत आहे तर मी आता त्यांचं कुंपण काढून टाकणार आहे, मी त्यांना उद्ध्वस्त करणार आहे. तो खाऊन टाकला जाईल, तुडवला जाईल, काटे सराटे उगवतील आणि पाऊस पडू नको अशी मी मेघांना आज्ञा देईन. अतिशय गांभीर्यानं आम्ही या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे. आज इस्रायल राष्ट्र हाच केवळ परमेश्वरानं लावलेला द्राक्षमळा नाही, तर आमचं जीवन, आमचं कुटुंब, आमची मंडळी, आमचं मंदिर हा देखील त्याचा काय आहे,
द्राक्षमळा आहे आणि या द्राक्षमळ्याची राखण करत असताना तो आमच्याकडून अपेक्षा करत आहे की आमच्याकडून त्याला फलप्राप्ती व्हावी. ती फलप्राप्तीची अपेक्षा घेऊन तो आमच्याकडे वेगवेगळे संदेश ते पाठवत आहे. त्या संदेशांचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. शेवटचं वचन आपण वाचूया. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 20 आणि 21 वचन. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 20 आणि 21 वचन. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. पुढचं वचन. प्रभूच्या ठाई तुम्ही ही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. संत पौली तर काय सांगत आहे, तर प्रेषित संदेष्टे या पायावर तुम्ही रचलेले आहात. संदेष्टे आणि प्रेषित तुम्हाला जे शिकवण देत आहे त्यावर तुम्ही रचले जात आहात. पण विसरू नका तुमची कोनशिला कोण आहे, येशू ख्रिस्त आहे. आणि त्या संबंधाने इमारत जोडून रचली जात आहे आणि प्रभूच्या ठाई तुम्ही काय आहात, वाढत वाढत जात आहात आणि पवित्र मंदिर होत आहात. प्रभू तुमच्या ठाई आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीत एकत्र रचले जात. काय आज आम्ही या उपास समयामध्ये एकत्र रचले गेलेलो आहोत काय? काय आज आम्ही जिवंत धोंडे म्हणून झालो आहोत काय? जर आम्ही जिवंत धोंडे आहोत तर त्याला अर्पण करण्यास आम्हाला त्यानं पवित्र याजकगण ही पदवी दिलेली आहे काय? आणि जर आम्ही त्याच्या जवळ येऊन जिवंत धोंडे झालेलो आहोत, त्याने लावलेला द्राक्षमळा ह्याचा आम्ही स्वीकार करत आहोत, तर आम्ही त्याला अपेक्षित असलेलं फळ देत आहोत. तो आज वाट पाहत आहे. होय प्रेम. या उपास समयामध्ये आम्ही त्याला रान द्राक्ष द्राक्ष देण्याचा प्रयत्न करूया, उत्तम फळ देण्याचा प्रयत्न करूया. प्रभू करो आणि आजचं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं, लाभाचं आणि आरोग्याचं.